जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन होऊन 4 दिवस झाले. वातावरण शोकाकुल आहे. त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही प्रकारे जाहीर प्रचार करणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे. आता आपण बोरी गटामध्ये कल्पना काळे, त्याचबरोबर माऊली खंडागळे यांच्या पत्नी उभ्या आहेत. दुसऱ्या पांडुरंग पवार यांच्या सुनबाई आहेत, कविता पवार. असा तिरंगी सामना होतो आहे. आता या तिरंगी सामन्यामुळे मतदारसुद्धा कन्फ्यूज आहे. माऊली खंडागळे यांचं गाव मांजरवाडी गाव येतं नारायणगाव गटामध्ये, ते राहिले बोरी गटामध्ये उभे. त्यामुळे मतदार नेमकं काय करतायत. आपल्यासोबत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, एक हाडाचे शिवसैनिक आहेत. आता जे सध्याचं राजकारण आहे, जे अजितदादांचं दुर्दैवी निधन होणं, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीनं मग उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं, माऊली खंडागळे यांनी या मतदारसंघामध्ये उभं राहणं, माऊली खंडागळे यांनी त्यांची मशाल खाली ठेवून हातात धनुष्यबाण घेणं, याचा परिणाम काय होतोय का. आणि पांडुरंग पवार यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी बंडखोरी केलेली आहे. कल्पनाताईंना उमेदवारी मिळालेली आहे. काय वाटतंय आपण जाणून घेऊया. या बोरी गटात हवा कोणाची. आता या बोरी गटात हवा आता अजून हवा दिसली नाही, पण या 2-3 या अजितदादा गेल्यामुळं 2-3 दिवस थोडीशी दुःखद घटना घडल्यामुळं थोडी शांतता आहे. अजितदादा पवारांच्या जाण्याचं दुःख 100% आहे. ते काय भावनिक लाट तयार होऊन याचा राष्ट्रवादीला काय फायदा होऊ शकतो असं काही वाटत नाही. भावनिक लाट अशी आम्हाला काही कुठं दिसून येत नाही. त्याच्यामुळे त्यांना काही फायदा होईल असं वाटत नाही. अजित पवारांच्या कार्याबद्दल काय सांगाल. अजितदादांचं कार्य तसं, अजितदादा गेल्याने पुणे जिल्ह्याची, महाराष्ट्राची तर हानी झालेलीच आहे, पण पुणे जिल्ह्याची मोठी हानी झाली, कारण की ते चांगले नेते होते. आता मला सांगा, या गटामध्ये पांडुरंग पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही, म्हणजे त्यांच्या सुनबाईला कविता पवार यांना. आता त्यांनी बंडखोरी केली, रिक्षा चिन्ह घेतलं. कल्पनाताई काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उभे आहेत. त्याचबरोबर माऊली खंडागळे यांच्या पत्नी मशाल खाली ठेवली, धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभे आहेत. माऊलींचं गाव मांजरवाडी राहिले दुसऱ्या मतदारसंघामध्ये. काय चित्र पाहायला मिळेल. जरी चित्र पाहिलं म्हटलं असं तर माऊलींचं गाव जरी मांजरवाडी असलं तर त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि त्यांनी जो मागील 5 वर्षात जो 10 वर्षापासून ते ह्या गटात काम करत आहेत, त्यांचा शिवसैनिकांचा जो मोठा संपर्क आणि शिवसैनिक यांचा मोठा संच त्यांच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांना फायदा होईल असं मला वाटते. शिवसेना 2 आहेत. मूळ शिवसेना सोडली. गेले 2-4 वर्ष त्यांनी मशाल इव्हन आता निवडणूक लागण्यापूर्वी सगळ्यांच्या घरी पत्रकं वाटली, मशालीला मतदान करा. ऐन वेळी U-टर्न घेतला. पत्नीच्या सोयीसाठी धनुष्यबाण हाती घेतला, अशी टीका पण होते. तसं नाही म्हणता येणार. पत्नीच्या सोयीसाठी त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. ते माऊली शेठ सारखा निष्ठावंत शिवसैनिक आजही तालुक्यात नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी जी भूमिका घेतली तर त्यांना असं सांगण्यात आलं युतीमध्ये का हा गट पांडुरंग पवारांसाठी सोडण्यात येणार आहे. आमच्या तालुक्याचे ते अध्यक्ष आहेत. आता ते अध्यक्ष आता त्यांनाही पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळं, कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं का बुवा आपल्याला कुठंतरी टिकायचं असेल तर आपणही धनुष्यबाण हाती घेतला तर काय हरकत नाही, म्हणून त्यांनी आमच्या आग्रहाखातर शिवसैनिकांच्या तो धनुष्यबाण हाती घेतला. एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी म्हणून माऊली खंडागळेंनी प्रयत्न केले असते तर आपण समजू शकतो. स्वतःच्या पत्नीसाठी हे सगळं खटाटोप करावा लागला अशी पण टीका होते. तसं नाही, त्यांच्या पत्नीसाठी नाही म्हणता यायचं. कार्यकर्ता आमच्याकडे कोणी इच्छुक नव्हता आणि आम्हाला जर आमचं संघटन टिकावं हे जर असं सगळ्यांना वाटत असल्यामुळे आम्ही त्यांना ते तर उभे राहतच नव्हते, पण आम्ही त्यांना आग्रहाखातर जयश्रीताईंना उमेदवारी द्यायला सांगितलेली. आता मला सांगा, या मतदारसंघामध्ये आमदार शरद सोनवणे यांची ताकद चांगली, म्हणजे ते जरी अपक्ष असले, शिवसेनेत गेलो नाही असे म्हणत असले
तरी शिवसेनेचा प्रचार करतायत, शिवसेना वाढवतायत. मग त्यांना ह्या तुमच्या शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला उमेदवार आयात करावा लागला. उमेदवार आयात करायला लागला असं म्हणता नाही येणार, कारण की माऊलींचं पहिल्यापासून या गटावर वर्चस्व होतं. हे 14 गावात त्यांनी काम केलेलं आहे. माऊलींना हा मतदारसंघ डोक्यावर गेला असं गडीवर गृहीत धरू. प्रश्न काय आहे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक पळून आणावा लागला, पळवावा लागला, उमेदवार घ्यावा लागला. तसं वाणी साहेब राजकारणात या घटना वारंवार घडतच असतात. पळवापळवीची सवयच आहे. नाही आता ही राज्यातच बघा पळवापळवी कशी झालेली आहे. कोण कुठं हे आपण पाहतोय ना. राज्यातच जे घडलंय तर तालुका लेवलला काय विषय तो. आता मला सांगा, जयश्री खंडागळे, कल्पना काळे आणि तुमची कविता पवार, तीनही महिला तुल्यबळ आहे असं मतदार म्हणतायत. ज्या कल्पनाताई आहे, साळवाडीच्या सरपंच राहिलेल्या आहेत, उच्च शिक्षित आहे, कामाचा दांडगा अनुभव आहे, कसं पाहता? त्यांनी काम त्यांच्या गावात केलं आहे वाणी साहेब. त्यांचा जनसंपर्क तसा ग्राउंड लेवलला काही नाही. त्यांनी काम गाव लेवलला चांगलं काम केलं असेल. शेवटी गावात ते काम करत आहेत, आम्ही गावात काम करतो. गाव लेवलला त्यांनी काम केलंच, पण जनसंपर्क म्हणजे जनमानसात ग्राउंड लेवलला संपर्क मला त्यांचा कमी वाटतो. काम त्यांचं चांगलं असेल, पण संपर्काच्या बाबतीत माऊली शेट उजवे आहेत. आता जिल्हा परिषद सदस्य महिला होणार का पुरुष होणार? हां, तुमच्या गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य महिला होणार का पुरुष होणार? महिला होणार. आता तुम्ही म्हणताय जयश्री खंडागळे, माऊली खंडागळेंचं काम चांगलं आहे. प्रत्यक्षात काम करणार जयश्री खंडागळे, त्यांचा संपर्क या मतदारसंघात किती राहिला? त्यांचा संपर्क मतदारसंघात जरी कमी असला तर माऊलींच्या रूपाने दिवस रात्र पक्षासाठी काम करणारा माणूस येतो. त्याच्यामुळे त्यांच्या संपर्काच्या जेव्हा त्यांना लोक निवडून देतील असं माझी अपेक्षा. म्हणजे निवडून येणाऱ्या महिला सदस्य रबरी शिक्का. त्यांनी फक्त गाडीत बसायचं, पुण्याला जायचं, मिटिंगमध्ये बसायचं, पतीला सगळं लिहून देणार, ते तिथं मांडायचं, एवढं काम करायचं. तसं नाही वाणी साहेब. शेवटी कोणी काय शिकून येत नाही. त्यांनी माऊली शेटनी एवढं वर्ष 35 वर्ष पक्षासाठी काम केले. त्यांचा मागले सगळं त्यांनी ते हँडल केले. त्याच्यामुळे त्यांनाही बी त्याचा अनुभव आहे आणि ते करतील काम. शेवटच्या काळात पक्ष नेतृत्व धुरकाळून, म्हणजे पक्ष नेतृत्वाचे जे डिसिप्लिन आहे हे सगळं बाजूला सारून ज्यांनी गद्दारी केली किंवा ज्यांच्यावर गद्दारीचा ठपका आहे ते पक्षामध्ये गेले. निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले. आता तुम्ही सगळ्यांच्याच बाईट घेताय वाणी साहेब. जे आता बोलतायत, टीका करतायत, टीका करणारे आत्ता तर आलेत राजकारण. म्हणजे एखादं डपडं वाजलं का ते माणूस कसं याते तसं यांची तर आहे. माऊली शेटनी संघर्ष केला आहे. आजही घरावर तुळशीपत्र ठेवून ते आज 35 वर्ष राजकारण करतायत. तरुणांचा मोठा संच त्यांच्याबरोबर आहे आजही. आणि पक्षाने त्यांना न्याय दिला असता. पक्ष जर तालुका प्रमुखाला न्याय देऊ शकत नाही तर पक्ष काय न्याय देणार आहे? फक्त एक जागा राष्ट्रवादीवाल्यांनी त्यांना एक जागा दिली मशालीला. एक जागा तुम्हाला क्लिअर करतो. नारायणगाव मतदारसंघामधून माऊली खंडागळे उभे राहा असं म्हणणं होतं. पिंपळवंडी गट तुम्हाला सोडतो असं म्हणणं होतं. 3 गट, सावरगावचा गट सोडला होता. 3 गट, 8 गटापैकी शिवसेने जर 3 गट सुटत होते, अजून किती हव्यास? नाही 3 गट अहो ते बोलायचं काम आहे. नारायणगाव गटात त्यांचा जनसंपर्क पहिल्यापासून. उलट माझं तर असं म्हणणं आहे, हे गट रचना करताना जाणून बुजून त्यांचं गाव त्या गटात टाकून माऊलींना कुठंतरी थांबवायसाठी हे केलेले षडयंत्र आहे. गटरचना कधी झाली माहिती? नाही ते नाही माहिती, पण मांजरवाडी गाव पहिल्यापासून इकडं होतं. माहीत नाही आणि असं झालं डायरेक्ट आरोप. अहो बरोबर आहे ना. त्या बरोबर मांजरवाडीच गाव फक्त नारायणगावात घेतली आणि बाकीचा अख्खा गट जी आमची 14 गावं होती ती एका जागेवर ठेवली त्यांनी. आमदार शरददादांनी काहीतरी डाव टाकला असं म्हणायचं? नाही, दादांनी काय डाव टाकला हे असं नाही म्हणू शकत, पण असं माझं वैयक्तिक मत आहे. ते कोणी केलं असेल? नाही एवढं आम्ही नाही सांगू शकत कोणी केलं असेल. पण आरोप करताना त्याला काहीतरी पाहिजे ना, शेंडा बुडूक.
नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काय हे गाव मांजरवाडी गाव इकडं होतं, अचानक तिकडे गेल्यामुळं आता गटाची रचना बदलली, गावं कमी जास्त केली, मतदारांची संख्येचं बॅलन्स राखावा लागतो. असेल ते काही, आता एवढं मोठा कार्यकर्ता नाही मी. पांडुरंग पवार एक निष्ठावंत कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, पक्षाशी प्रामाणिक एवढे वर्ष सेवा केली. सुनबाईला उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली. आता तो त्यांच्या पक्षाचा विषय वाणी साहेब, चर्चा तर होणारच ना. ऐका, पांडुरंग पवार मला आदरणीय आहेत, माऊली खंडागळे माझे खास मित्र आहेत, कल्पनाताईंच्या पतिराजांची माझी फारशी ओळख पण नाही, पण जे वास्तव आहे ते तर मांडलं पाहिजे ना. पांडुरंग पवार थोडे आपले दुश्मन आहे, परंतु एवढे वर्ष प्रामाणिकपणे पक्षाचा आदेश पाळत आले. आता ह्या उतरत्या वयामध्ये पक्ष अडचणीत असताना सुनबाईसाठी आग्रह धरणं, पक्षशिस्त मोडणं कितपत योग्य? उद्या निवडून कोण यायच्यात येईल, कल्पना काळे येऊ द्या, तुमची जयश्री खंडागळे येऊ द्या, तुमच्या त्या दुसऱ्या काय त्यांचं नाव आपल्या यांच्या पवारसाहेबांच्या सुनबाई, त्या पवारताई, कविता पवार, ते विजय येऊ द्या, आपल्याला काय सगळेच सारखे ना. नाही बरोबर आहे, पण आता तो त्यांचा वैयक्तिक राष्ट्रवादीचा प्रश्न आहे, त्यांना का उमेदवारी दिली नाही हे मी नाही ना सांगू शकत. आता तुमच्याकडे शिवसेनेचे सचिव रामजी रेपाळे आहेत, ते खूप डाव टाकतात या मतदारसंघामध्ये, खूप कन्व्हिन्स लोकांना करतात, अनेकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतात. काय नेमकी जादू काय असते? जादू नाही, रामदादा रेपाळे आमचे बंधूचे आहेत. जादू नाही. बंधूचे काय? हां, तर ते काय आता शिवची ज्याची इच्छा आहे त्याला ते घेत आहेत पक्षात, आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम अतिशय चांगलं असल्यामुळं लोकांचा ओघ त्यांच्याकडे आहे. आता या गटामध्ये पवार, खंडागळे आणि काळे कोण विजय होईल? माझं तर असं सांगणं आहे, ह्या दोघांच्या भांडणात माऊली खंडागळेंची मिसेस जयश्रीताई विजय होतील असं मला वाटते. आणि कसं होतं वाणी साहेब, आमच्या कांदळी गावात 3.5 कोटीची कामे शिंदे साहेबांनी दिलेली आहेत, आणि ती कामं चालू आहेत, लोक विकासामागे जात आहेत, म्हणून जयश्रीताई विजय होतील असं मला वाटतं. अजित पवारांचं या गावात रुपयाचं काम नाही. आहे ना, त्यांची कामं आहेत ना, पांडुरंग पवार साहेबांची थोडी कामं आहेत. पांडुरंग पवारांची आहेत, म्हणजे अजित पवारांची नाही, राष्ट्रवादीची नाही. आता त्यांच्याकडे कसं होतं वाणी साहेब, पवार साहेब वेगळा निधी देत होते, अतुल शेट वेगळा निधी देत होते. आता तुमच्या म्हणण्यानुसार आता हे दोघं वेगळे झालेत, म्हणून आपल्याला खरं मांडायचे ना. अतुल शेटची कामं आहेत. पांडुरंग पवार साहेब निधी कुठून आणायचे? ते तिथूनच सांगत होते. शेवटी जे आहे ते रिअल ना. बरोबर, ते तिथूनच आणत होते, पण निधी वाटप करताना पांडुरंग साहेब पवार साहेबांच्या नावानेच व्हायचं ना, का पवार साहेबांनी दिलं आहे. त्याच्यामुळं त्यांची काही कामं आहेत, यांची काही कामं आहेत, पण शिंदे साहेबांनी 1 वर्ष 3.5 कोटीचा निधी या कांदळी गावाला दिला आहे, त्याच्यामुळं आम्ही धनुष्यबाणाबरोबर आहेत. आता मला सांगा, पांडुरंग पवार साहेबांनी सुनबाईला उभी केलेली आहे, निवडणुकीत काय निकाल लागायचा तो लागेल, कोण विजय व्हायचं ते होईल, परंतु पांडुरंग पवार आणि कल्पनाताई काळे हे दोन्ही राष्ट्रवादीच्या तशा आहेत. का रिक्षा सुसाट जाईल, का मशाल बाजूला सारून पत्नीसाठी शिवसेनेत आलेल्या माऊली खंडागळे यांच्या पत्नी विजय होतील? आता आम्ही शिवसेनेचं काम करतोय, आम्ही माऊली खंडागळेच्या पत्नी विजय म्हणणारच. दादा हां बोला, काय काय सांगत होते? नाही, कसं होतं, पक्षी राजकारणात आम्ही त्यांच्याबरोबर, माऊलींबरोबर मी वयाच्या 16 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करतोय. आता जरी दोन्ही शिवसेना झाल्या तरी आम्ही होतोच, पण काय होत होतं, पक्षाने त्यांना उमेदवारी नाही दिली आणि नाराज झाले ना, आणि कंचाई मशालवाला पक्ष त्यांना उमेदवारी नाकारत नव्हता. लोकांमध्ये चुकीची माहिती नको जायला. नाही, जिथं आमची ताकद नाही तिथं जर पक्ष आम्हाला उमेदवारी देत असेल तर. नारायणगाव तुमची ताकद नाही तुम्हाला मान्य नाही, काही प्रमाणात आमची ताकद कमी आहे ना तिथं. बाबूपाटींच्या सुनबाई कशा विजय व्हायच्या? नाही, 2 शिवसेना झाल्यामुळे आमची ताकद कमी झाली, नाही तर आमची ताकद नारायणगाव. 2 राष्ट्रवादी एकत्र होण्याची तयारी चालू आहे, 2 शिवसेना काय एकत्र होत नाही? आता ते एवढं मोठं शिवसेना एकत्र काय होत नाही, एवढा मी छोटा कार्यकर्ता आहे. छोटा कार्यकर्ता आहे. दादा नमस्कार, काय नाव आपलं?
रघुनाथ गुंजाळ. आता काय तुम्ही चर्चा ऐकलेली आहे, या गटामध्ये काय वाटतं तुम्हाला, कोणाचा कल दिसतो? पांडुरंग पवार यांच्या सुनबाई की माऊली खंडागळे यांच्या पत्नी की कल्पना काळे? वैयक्तिक नावं घेण्याचा काही विषय नाही. चला आपण परंतु- पक्षावर चर्चा करू. हा, पक्ष नाही, व्यक्ती, जी लायक व्यक्ती आहे ना त्याला मतदान होतं. कोण लायक? ते जनतेला माहिती आहे. आपण एक चर्चा करू, मतदारांनी कोणाला स्वीकारावं? जो ह्या हल्लीच्या युगामध्ये ज्याला ह्याचं नॉलेज आहे, हे सगळ्याला फेस करता यायला पाहिजे. हे जे एवढं मोठं पद भोगायचं आहे, एवढा मोठा समाज, म्हणजे शिक्षित माणूस पाहिजे. शिक्षित माणूस पाहिजे. आता कल्पना काळे उच्च शिक्षित आहे, कविता पवार उच्च शिक्षित आहे, माऊलींच्या खंडाळी ताईंचं आपल्याला जयश्री ताईंचं शिक्षण माहीत नाही, ते पण 10वी 12वी झाले असले किंवा आपण त्यांना शिक्षण पण विचारू. या तिघीत उजवं कोण वाटतं? तेच योग्य उमेदवाराला नक्की संधी मिळेल. हो, योग्यला मान्य, पण ह्या तिघांमध्ये असं जनरली काय वाटतं बा? नाही तर एवढं तर काय आम्ही त्याचं हे केलेलं नाही. आता बघा, जनतेला माहिती आहे की योग्य उमेदवार कोण आहे. आता मला सांगा, यांची न माझी जर मारामारी झाली किंवा कुस्ती लावली तर मला कोण पाडील? पैलवान गडी पाडील, हे अगदी कोण पण सांगेल. तसं हे समोर जे 3 उमेदवार आहे, ह्या तिघांमध्ये बाबा हा कामाचा वाटतो, हा जरा उच्च शिक्षित वाटतो, यांना जरा राजकीय वलय आहे, सामान्य माणसाला न्याय देतील. बरोबर आहे, परंतु काहींना संधी प्रथमच मिळते, काहींना अनेक वेळा संधी मिळालेली आहे. त्याचाही जनता विचार म्हणजे नवीन माणसाला संधी मिळली पाहिजे. साहजिक आहे. आता मला एक सांगा, तुम्हाला करेक्ट करतो, पांडुरंग पवार पूर्वी सदस्य होते, माऊली खंडागळे पूर्वी सदस्य होते, मग कल्पनाताई काळेंचा नंबर लागू शकतो? काही होऊ शकते. काही होऊ शकतं. आता बाबांचा कल काढला. दादा नमस्कार, काय या गटामध्ये कोणाची हवा? नाही, मला सर्वांचीच हवा वाटते. आता विजय तर एकच होणार. हा विजय, पण आता हे वातावरणामुळे काही समजूनच येत नाही बा. अजित पवारांच्या निधनामुळे हो, राष्ट्रवादी काँग्रेसला काही सहानुभूती मिळेल? काय सांगावं त्याचं? एक अंदाज हा अंदाज भेटू शकते. भेटू शकते. आता माऊली खंडागळे यांचं गाव मांजरवाडी, कुणी कुठेही उभं राहू शकतो, लोकशाही आहे. त्यांचं मांजरवाडी गाव नारायणगाव गटात आहे, ते इकडच्या गटामध्ये उभे राहिलेत. ते अगोदर होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, ते आता गेले धनुष्यबाणामध्ये. पक्ष सोडल्यामुळे काही फटका बसेल का? नाही, तसं सांगू शकत नाही. कसं आहे, त्या माऊलींचं जरा कार्य चांगलं आहे इकडं. असे कार्य चांगले आहे. हो, कार्य चांगले. पांडुरंग पवार, आता पांडुरंग पवारचं बी, त्यांचं बी कार्य चांगलं आहे. कल्पनाताई काळे, आता ते नवीन आहे, आता त्याचं काय सांगावं, आता पुढलं नाही सांगू शकत. अंदाज नाही. नाही, अंदाज नाही सांगू. आता हे 2 माणसं याच्यात आहे, पांडुरंग पवार म्हणा. म्हणजे स्पर्धा पवार आणि खंडागळे यांच्यात होईल. काय सांगावं, आता ते नाही सांगू शकतच नाही ना. काय, तुमचं गाव कुठलं? आमचं कांदळीच गाव आहे. आता कांदळी गावाचं जनरली कल कुठल्या पक्षाकडे आहे? नाही ना, तसं सांगू शकत नाही कलकांच्या पक्षाकडे. कारण आता हे हे आपले अजितदादा गेल्यापासून तर काय कलच समजूनच येत नाही. आता आता शिवसैनिक म्हणतात आम्ही खूप मोठा निधी आणला, नाही, आता आणला. हा, गावात आला आमच्या निधी. बाकी मग राष्ट्रवादीने काही निधी आणलाच नाही. नाही, आणलाच ना. त्यांनी बी आणलाय, पांडुरंग पवारांनी बी आणलं, बरंच दिलंय त्यांनी बी. त्याच्या पांडुरंग पवार आणि राष्ट्रवादीने नाही. नाही, राष्ट्रवादीचं म्हणजे ते बी आहे ना त्याच्यातच. अतुल बेनके वगैरे हा, त्यांची कार्य चांगले म्हणा. सगळेच चांगले का? सगळेच चांगले. कोणाला वाईट वाईट म्हणायचं? म्हणायचं नाही, सगळे चांगले. मतदारांनो, या निवडणुकीमध्ये कोणाला निवडून द्यायचं हा निश्चित अधिकार तुमचा आहे. माऊली खंडागळे यांच्या अर्धांगिनी, त्यांचं काम चांगलं आहे. पांडुरंग पवार यांच्या सुनबाई देखील उच्च शिक्षित आहे आणि कल्पनाताई काळे हे देखील उच्च शिक्षित आहे. राजकारण तेवढ्यापुरतं असतं, प्रत्येक जणाला व्हिजन असतं, प्रत्येकजण विचार करत असतो. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार म्हणाले होते, राजकारण लय वंगाळ. ते काय भाषण केलं सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं, अला का बला हे आम्ही सांगणार नाही, परंतु जो तुमच्या कामाचा आहे, सुखदुःखामध्ये सहभागी होतोय, तुम्हाला न्याय देईल, हा मतदारसंघ महिलेसाठी राखीव आहे. आता हा राखीव मतदारसंघामध्ये पतिराजांची कायदेशीर लुडबुड चालत नाही. त्याच महिलेला जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या सोडवाव्या लागणार आहेत. हे तिघीपैकी तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्यालाच निवडून द्या, अला निवडा का बला निवडा आम्ही असं सांगणार नाही. कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला, दादागिरीला, दहशतीला
घाबरू नका. निवडणुकीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. अधिकाधिक मतदान करून मनातल्या उमेदवाराला निवडून द्या. असंच तुम्हाला विघ्नर टाईम्सचं सांगणं आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाईम्स, कांदळी वडगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.